पुणे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात पुण्याच्या महापौर पदाची माळ पडणार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आठवले यांच्या पक्षाला उपमहापौर पदावर संधी मिळणार असं जवळपास स्पष्ट झालंय. ज्येष्ठतेच्या निकषावर वर्षा तापकीर यांना महापौर पद मिळावं यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर आग्रही होते, परंतु खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राजेश पांडे यांनी मात्र मंजुषा नागपुरे यांना पसंती दिल्याचं स्पष्ट झालंय. पक्षश्रेष्ठींकडून मंजुषा नागपुरे यांना प्रथम संधी देण्याचं निश्चित झालंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 6 नगरसेवक सभागृहामध्ये असल्यामुळे परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पदावर संधी मिळणार आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरला. तर दुसरीकडे काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांनीही अर्ज भरलाय. यानंतर महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया ही 9 फेब्रुवारीला पार पडेल आणि महापौर उपमहापौरांची निवड होईल आणि यानंतरच महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा होईल.